देवमामलेदारच्या पवित्र भूमीमध्ये इथे चांगली लोक आहेत आणि संघर्ष करतात आणि अन्यायाच्या विरोधात बोलतात. तर आजच्या उपोषणाबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? काही उपोषण करत असताना काही मागण्या पत्रात काढून घ्यायच्या असतात आणि काही मुदतीनुसार ते सोडावे लागतात. आज आमचे जे 2 दिवसापासून बागलाण तालुका शेतकरी संघटनेचा आमरण उपोषण चालू होतं, त्यात प्रामुख्याने जी पहिली मागणी होती, अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. तर त्यात 2 टप्पे होते. एक मार्च मध्ये झालेले नुकसान आणि एप्रिल मध्ये. तर मार्चचे एवढ्या 2 दिवसात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होते. अशा पद्धतीने आश्वासन आपल्याला मिळालेले आणि एप्रिलचे जे आहे त्यांनी 25 तारखेपर्यंत मुदत घेतलेली. त्याच्यानंतर दुसरी जी मागणी होती आपली की बागलाण तालुक्यातील 18 जे महसूल मंडळ आहे त्याची कापणी प्रयोगावर आपला आक्षेप होता. तर त्यांनी त्या संदर्भात देखील आपल्याकडे मुदत मागितलेली आहे आणि ती आपण 25 तारखेपर्यंत त्यांना दिलेली आहे, 25 जून पर्यंत. आणि जर का 25 जून पर्यंत ह्या मागण्या आपली जे पेंडिंग राहिलेली ती जर मागणी पूर्ण नाही झाली तर 25 जून नंतर आपल्याला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने आंदोलन शेतकरी संघटना करेल. कदाचित आतापर्यंत जे 2 दिवसाचं झालं ते आत्मक्लेशचं होतं, परंतु याच्या पुढचं जे असेल ते नक्कीच सरकारी अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना क्लेशदायक करेल अशा पद्धतीचं आंदोलन आहे. मुंजवाडच्या बाबतीत सातत्याने तक्रार त्या सरकार म्हणल्या कापणीच्या त्या मुंजवाडच्या संदर्भात तक्रार आहे का तिथल्या अधिकाऱ्याबद्दल तक्रार आहे किंवा नक्की काय घडलेलं आहे? नाही जनतेला कळलं पाहिजे मुंजवाड सर्कलमध्येच का कापणी प्रयोगाच्या बाबतीत वाद झालेला आहे. नाही, तो जो विषय असा होता की तो मुंजवाड मंडळातला विषय. हो, आता पूर्ण तालुक्यात 18 प्रयोग दिलेले होते. त्यापैकी 2 प्रयोग जे आहेत ते मुंजवाड मंडळात म्हणजे ते मळगाव तिळवण इथे झाले होते. तर त्या ठिकाणी असा प्रयोग होता की शेतकऱ्याने कांदेच काढलेले नव्हते. कांदे त्याने रोटावेटर मारलेलं होतं आणि त्यात मात्र 103 क्विंटल असं उत्पन्न अधिकाऱ्याने दाखवलं. परंतु हे आम्हालाही जेव्हा कळालं तेव्हा शेतकऱ्याने रोटावेटर मारलेलं होतं. परंतु त्या रोटावेटर मारल्यावर सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांना तिथं घेऊन गेलो. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की हे रोटावेटर मारला गेलं तर आज रोजीचे कांदे तिथं दिसत आहे, याचा अर्थ तिथनं माल निघालेला नाही. परंतु याच्यावरती आता परत पीक कापणी प्रयोग त्याच्यावर होणार नाही. परंतु 5 वर्ष बोलून किंवा वेगळ्या पद्धतीने आपला मुद्दा असा होता की पीक विम्याचे पैसे जे आहेत म्हणजे जर हा कापणी प्रयोग चुकीचा झाला तर 18 गावांना त्याचे पीक विम्याचा लाभ मिळणार नव्हता. तर त्यांनी आपल्याला कबूल केलेलं आहे. आम्ही त्या गावातल्या शेतकऱ्यांवर पीक विम्याचा म्हणजे तो अन्याय होऊ देणार. कापणी प्रयोगाचे प्रयोग हे प्रातिनिधिक स्वरूपाचे असतात. एका गावाला होतं आणि बाकीच्या गावांना त्याचा लाभ किंवा नुकसान होत असतं. या संदर्भात शासनाने पुढील काळामध्ये अजून वेगळी काळजी घेऊन गावनिहाय कापणी प्रयोग घेतले पाहिजे अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. माझं असं म्हणणं आहे आपल्या माध्यमातून जे पूर्वी ट्रिगर होते पीक विम्याचे ते साधारण 3-4 ट्रिगर होते. म्हणजे त्यात पहिला ट्रिगर जो होता तर पाऊसच पडला नाही तरी सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर व्हायचा. त्याच्यानंतर 2 महिना पावसाचा खंड पडला त्याच्यानंतर सुद्धा पीक विमा 100% शेतकऱ्यांना मंजूर व्हायचा. दुसरा एक अजून एक गोष्ट अशी होती की वैयक्तिक जर का माझं वैयक्तिक नुकसान झाल्याचं आणि मी जर का पीक विम्याला कंपनीला फोन केल्यानंतर त्यांनी वैयक्तिक माझे नुकसान नोंद घेतली जायची. त्या पद्धतीने नंबरही मिळायचा आणि विमा मिळायचा. हे ट्रिगर होते परंतु शासनाने ते ट्रिगर सगळे बंद केले आणि फक्त एक ट्रिगर ठेवला तो म्हणजे कापणी प्रयोग. आणि हा कापणी प्रयोगाचा जो ट्रिगर आहे हा खूप जटिल आहे. म्हणजे सर्व दूर जर नुकसान झालं तर कदाचित त्या शेतकऱ्याला म्हणजे फार क्वचित वेळा असं घडेल दुर्लभ लाभ मिळेल. तर शासनाने आपल्या मार्फत मी विनंती करतो की शासनाने हे ट्रिगर पुन्हा चालू करा. पूर्वी हे सर्व ट्रिगर तुम्हाला झालीतले शुक्राचार्य वाटतं का? हो, जारीतल्या सूत्रचार्यांवरती योग्य ती कारवाई व्हावी आणि शासनाने थोडं शेतकऱ्यांच्या सहानुभूतीचा धोरण स्वीकारावं अशी विनंती या आजच्या उपोषणाच्या अंतिम याच्यामध्ये आपल्याला जाणवते आहे. बघूया पुढे काय होतं ते. धन्यवाद. प्रश्न तुम्ही दिसले विचारा या समोर या ना. काय नाव तुमचं पहिलं? तालुका अध्यक्ष. 1 मिनिट थांबा. चालू करा. तुम्ही या नाही. चालू करा.